नमस्कार, मी इंदिरा आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. 28 जानेवारी रोजी महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून टाकणारी घटना घडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं. मात्र आता या घटनेच्या महिनाभरानंतरच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक झाला असून त्यांनी या प्रकरणाला घातपात असल्याचं आधी त्यांचं म्हणणं होतं. पण आता शिर्डी पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल झाल्यामुळे तपासाची जी चक्र आहे ती नेमकी कोणत्या दिशेला फिरणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. तक्रारीत नेमकं काय म्हटलंय तर शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप वरपे यांच्या नेतृत्वाखाली सुधीर म्हस्के यांनी शिर्डी पोलिसांकडे हा तक्रार अर्ज दिलाय. या तक्रारीतील मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे आहेत. एक म्हणजे तांत्रिक दोष, अपघातग्रस्त विमानाची स्थिती उड्डाणासाठी योग्य नव्हती. दुसरं म्हणजे सुरक्षेचं उल्लंघन, नागरी विमान वाहतूक डीजीसीएचे नियम धाब्यावर बसवून विमानाला उड्डाणाची परवानगी देण्यात आली. तीन म्हणजे संशयित षडयंत्र, हा केवळ अपघात नसून जाणीवपूर्वक केलेला घातपात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय. या प्रकरणात केवळ विमान कंपनीच नाही तर सरकारी यंत्रणेवरही बोट ठेवण्यात आलंय. आमदार रोहित पवार गेल्या काही दिवसांपासून या अपघाताबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यांनी यापूर्वीही एफआयआर दाखल करण्यासाठी प्रयत्न केले, पण शिर्डीत तक्रार अर्ज दाखल होणे हा त्यांच्या या पाठपुराव्याचा एक भाग मानला जातोय. आता पुढे काय होऊ शकतं तर आता संपूर्ण चेंडू पोलिसांच्या कोर्टात आहे. कायदेशीर प्रक्रियेनुसार प्राथमिक चौकशी, पोलीस अर्जातील आरोपांची पडताळणी करतील. एफआयआरची शक्यता, जर तपासात प्राथमिक तथ्य आढळलं तर विमान कंपनी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो. आणि तीन राजकीय परिणाम, या तक्रारीमुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. बारामती विमानतळावर झालेली ती दुर्घटना केवळ तांत्रिक बिघाड होती की त्यामागे काही मोठं कारस्थान होतं? शरद पवार गटाच्या या तक्रारीने आता तपास यंत्रणांवर मोठा दबाव निर्माण झालाय. तुर्तास या व्हिडिओ तिथेच थांबूयात. तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.